आम्ही दिलीप भोईर, छोटम शेठ यांचं आप्पा पालकर असतील, मामा असतील आणि उपस्थित सगळ्यांचंच आम्ही स्वागत करतो. दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही सगळ्यांनाच पत्र दिली होती, सगळ्यांनाच फोन केले होते. सगळ्यात महत्त्वाचा विषय असा होता की कबड्ड्यांचे सामने सुरू होते. शेठनी त्यावेळी फोन उचलला आणि शेठनी सांगितलं की मी मदत करणार आहे. हे लक्षात ठेवा, मी मदत करणार आहे आणि मी चांगली मदत करेन, फक्त माझ्या कबड्डीचे सामन्यात मला 2 दिवस द्या. विषय असा झाला की दुसऱ्या दिवशी शेठ मला वाटते जयवंत ठाकूरने शेठ फोन केला रात्री 10-10:30ला की शेठ उद्या आम्ही सगळं घेऊन येतोय. चलो ठीक आहे, स्वागत आहे, पण रात्री आता तुम्ही 11 वाजता फोन करताय, काही इश्यू नाही आहे, आम्ही उद्या शेठ सगळं सामान आम्ही सामुग्री घेऊन येतोय. विशेष म्हणजे मला ह्या उमटे धरणात साहेब अशी माणसं भेटली की ती माझ्या कल्पनेच्या पलीकडची आहेत सगळी. कारण विशेष असा आहे की साहेबांनी एवढा मोठा लवाजमा म्हणजे JCB असतील, ट्रक असतील, पोकलंड्स असतील. शेठनी मला वाटते वाव्याला असताना फोन केला, पाटील साहेब आम्ही धरणावर निघालो, तुम्ही कुठे आहात? तर मी म्हटलं माझ्या बहिणीचा साखरपुडा आहे, आम्ही केळवून आलो. शेठ मी 1-1.5 तासाने येतो. शेठचा मोठेपणा मला एवढा आवडला, एवढा भावनिक, मी त्यावेळी भावनिक झालो की शेठनी सांगितलं की जोपर्यंत तुम्ही येत नाही किंवा तुमची संघर्ष कमिटी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत उमट्याच्या स्टॉपवरून मी धरणात सामुग्री नेणार नाही. तुम्ही 4 वाजता आले तरी चालते, तुम्ही कार्यक्रम करा, तोपर्यंत मी थांबतो. हा मोठेपणा जो असतो ना, हा मोठेपणा हा सहसा कोणाकडे नाही बघायला भेटत. मी बऱ्याच जणांकडे बघितलं. कलेक्टर ऑफिसला गेलो आम्ही, शेठ कलेक्टर ऑफिसला त्यांनी सांगितलं पाण्याच्या प्रश्नावर मला बोलायचंच नाही आहे, मला वेळ नाही, आचारसंहिता आहे. त्यांनी ते निवेदन आपटलं आणि ते तिथून निघून गेले. दुसरी गोष्ट अशी आहे की माणसाने मदत तरी किती करावी, हा सुद्धा महत्त्वाचा विषय आहे. पोकलन्स दिल्या, JCB दिले, पण इथे येणाऱ्या कार्यकर्त्यांना जेवणाची जी पोटात आग लागते, ती पोटात आग लागणाऱ्या जेवणाची व्यवस्था सुद्धा शेठनी मान सन्मानाने केली, सगळ्यांचीच. सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की हा जो विषय, हा धरणाच्या पाण्याचा विषय आहे, शेठसोबत बऱ्याच वेळा मी चर्चा केलेली आहे. शेठनी स्पष्ट सांगितले की आता आपल्याला पिरियड कमी पडलेला आहे, पण ह्यानंतरचा जो पिरियड आहे, ह्यानंतरचा पिरियड आपण प्रॉपरली काढू. आणि साहेब काल जो रस्ता काढलेला आहे तो आम्ही सकाळी पाहिला, तो खरोखरच सुंदर रस्ता आहे. मामांची साथ असेल, हे असतील, सगळे असतील, तर त्या साथीने आपण सगळ्यात महत्त्वाचा विषय हा गाळाचा आहे. गाळ निघणं हाच महत्त्वाचा विषय आहे आणि गाळ 100% निघणार आहे. कारण विषय असा आहे की जर अजून 8-10 दिवस असते तर शेठच्या कामांचा आवाका खूप मोठा आहे. त्याच्यापेक्षा शेठची जी मॅनेजमेंट आहे, म्हणजे विशेष बोलत असेल तर शोएब असेल आपला, शोएबनी पण अतिशय स्पीडली एवढं काम केलं, तिथल्या कामगारांनी स्पीडली केलं की त्यांचा आभार मानत सुद्धा आमच्या संघर्ष ग्रुपचं कर्तव्य आहे. वेळ झालेला आहे हे मान्य करतो आम्ही आणि पाऊस सुद्धा येतोय. मी शेठना बाईट द्यायला सांगतो. बाईट नाही, मी पहिला नाही करतो, नंतर बाईट देतो. का अगोदर बाईट अगोदर बाईट